अधिक मास, ज्याला धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हटलं जातं. मागील व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाचं महत्त्व जाणून घेतलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महिन्यात वाण काय द्यायचं, या महिन्यातलं जावयाचं महत्त्व काय हे बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मासामध्ये लेक जावयाला घरी बोलवून मानपान करण्याची महाराष्ट्रामध्ये जुनी परंपरा आहे. विशेषतः नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना खूप खास मानला गेलेला आहे. या महिन्यामध्ये लेक जावयाला घरी बोलवून त्यांचा विशेष आदर सत्कार केला जातो. जावयाला विष्णूचं रूप मानलं गेलेलं आहे, म्हणून या महिन्यामध्ये जावयाची सेवा करणं, त्यांना वाण देणं हे विष्णूची पूजा करण्यासारखंच मानलं जातं. या महिन्यात जे काही दान देतो त्याच्या 33 या संख्येला महत्त्व दिलं गेलेलं आहे. कारण अधिक महिन्यामध्ये 30 दिवस आणि 3 अधिकचे दिवस मानले जातात, म्हणून या महिन्यात वाण देताना 33 या संख्येला महत्त्व आहे. वाणामध्ये 33 अनारसे आणि 33 दिवे दिले जातात. हे अनारसे सहसा तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटामध्ये ठेवून दिले जातात. कारण तांब हा धातू सूर्याचं प्रतीक आहे, म्हणजेच सत्तेचं आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे. 33 दिवे आणि 33 अनारसे हे या महिन्यातलं मुख्य वाण मानलं जातं. त्याचबरोबर इतर कोणतेही तळलेले पदार्थ 33 या संख्येने वाण म्हणून दिले जातात. या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी वाण म्हणून दिल्या जातात त्या ऐच्छिक आणि आपापल्या कुवतीप्रमाणे लेक जावयाला दिल्या जातात. काही भागात छोटे छोटे चांदीचे धोंडे बनवून सुद्धा वाण म्हणून दिल्या जातात. प्रथेप्रमाणे जावयाला घरी जेवणासाठी बोलवून पाटावर बसवून त्यांचे पाय धुवून पूजन केलं जातं. त्यानंतर त्यांना 33 पदार्थ, वस्त्र म्हणजे नवीन कपडे जसं की पंचा, धोतर किंवा शर्ट, कुर्ता आणि काही भेटवस्तू देऊन वाण दिलं जातं. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि जावयाला विष्णूचं रूप मानून 33 संख्येने पदार्थ देऊन सन्मानित केलं जातं. त्यामुळं सुखसमृद्धी मिळते. 33 अनारसे हे 33 देवतांचं प्रतीक मानलं जातं. खरं तर अशा सणांच्या निमित्तानं नातेवाईकांशी गाठीभेटी होतात आणि त्यातून नातं अधिक घट्ट होतं. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.